नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एमडी बायोलॉजी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण जो काही पॉइंट डिस्कस करणार आहोत त्या पॉइंटचं नाव आहे गायनोस्टियम। तर पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण अँड्रोशियम बद्दल स्टडी केला होता, बरोबर। तर अँड्रोशियम बद्दल आपण स्टडी करताना आपण काय म्हणत होतो, अँड्रोशियम हा काय आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आणि तो कशापासून बनलेला आहे, स्टेमन पासून बनलेला। तर पहा आता जो आपला पॉइंट आहे तो आहे गायनोशियम। तो पहा गायनोशियम हा काय आहे, हा फ्लावरचा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे। काय आहे, फ्लावरचा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट। आपण काय म्हणणार, फिमेल रिप्रोडक्टिव्ह part of plant, part of plant। तर स्ट्रक्चर आपण पाहूया। हा काय आहे, हा आहे स्टिग्मा। आपण काय म्हणूया, स्टाईल। आपण काय म्हणणार, स्टाईल म्हणणार। आणि हा जो काही खालचा भाग आहे आपण काय म्हणणार, ओव्हिंग। ओके, हा जो पार्ट आहे आपण काय म्हणणार, स्टिग्मा, बरोबर। हा कसा असतो रे, स्टिकी पार्ट आहे। त्यानंतर हा काय आहे, आपण म्हणणार स्टाईल। ओके, आणि आतमध्ये अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर प्रेझेंट असते। आणि या ठिकाणी जे काही आउटर कव्हरिंग आहे न्यूसेलस सी, आपण काय म्हणतो, इंटाग्युमेंट। याला आपण काय म्हणतो, इंटिग्युमेंट। इंटिग्युमेंट, बरोबर। आणि हा आहे न्यूसेलस। इंटिग्युमेंट प्लस न्यूसेलस याला आपण काय म्हणतो, ओव्हिल। काय म्हणतो, ओव्हिल। आणि हा जो काही भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, ओव्हिल। काय म्हणणार, ओव्हिल। पहा या ठिकाणी आपण एक पॉइंट लिहितो, तो म्हणजे कोणता, जेवढ्या स्टाईल तेवढेच काय, कार्पेल। नंबर ऑफ स्टाईल इज इक्वल टू नंबर ऑफ कार्पेल and number of ovary is equal to number of pistil। number of style is equal to number of carpel। जेवढ्या स्टाईल तेवढ्याच काय आहे, कार्पेल आहे। आणि नंबर ऑफ ovary is equal to number of pistil। काय म्हणणार, नंबर ऑफ पिस्टिल। मग पहा ज्यावेळेस फर्टिलायझेशन होईल, काय होईल, फर्टिलायझेशन होईल, त्यावेळेस या ओव्हिलचं रूपांतर कशामध्ये होतं रे, सीड मध्ये। कशामध्ये होणार आहे, सीड मध्ये होणार आहे। आणि ज्यावेळेस फर्टिलायझेशन होईल त्यावेळेस या ओव्हिलचं रूपांतर सीड मध्ये आणि ओव्हिलचं रूपांतर होणार आहे फ्रूट मध्ये। या ठिकाणी तुम्हाला एक कन्सेप्ट मी सांगतो, कार्पेल। आता हा काय आहे, आहे थॅलॅमस। काय आहे, थॅलॅमस। मग या ठिकाणी जर आपण असं एक हायपोथेटिकल स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर हे काय आहे, तर आपण काय म्हणणार, कार्पेल। आणि याला आपण काय म्हणणार, पिस्टिल। म्हणजे या ठिकाणी काय, एक कार्पेल आहे आणि एक काय आहे, पिस्टिल त्या ठिकाणी प्रेझेंट। सपोज मी असं स्ट्रक्चर ड्रॉ केलं,
हे काय कार्पेल, हे काय कार्पेल, हे काय कार्पेल, हे काय पिस्टिल, हे काय पिस्टिल, हे काय पिस्टिल. म्हणजे या ठिकाणी काय 3 कार्पेल आणि 3 काय आहेत पिस्टिल आहे. 3 कार्पेल आणि काय या ठिकाणी 3 काय आहेत पिस्टिल. ठीक आहे. आता जर एक कार्पेल असेल तर आपण काय म्हणणार, आणि एकापेक्षा जास्त कार्पेल असतील तर आपण काय म्हणणार पाहूया. एक आपण म्हणतो मोनो कार्पेलरी. काय म्हणणार मोनो कार्पेलरी म्हणजे काय 1 कार्पेल. एकच जर कार्पेल असेल तर आपण काय म्हणणार मोनो कार्पेलरी. 1 कार्पेल आपण काय म्हणतो मोनो कार्पेलरी. मोनो कार्पेलरी, मोनो कार्पेल. जर आपण स्ट्रक्चर पाहायचं गेलं याचं आपल्याला कसं असेल पहा. एक कार्पेल एक पिस्टिल काय मोनो कार्पेल. आता एकापेक्षा जास्त कार्पेल असतील मेनी कार्पेल. आपण काय म्हणूया मेनी कार्पेल. आपण काय म्हणतो पॉली कार्पेलरी. काय म्हणणार पॉली कार्पेलरी. पॉली कार्पेलरी कसं असेल पहा. सपोज हा थॅलॅमस आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काय बोलले एकापेक्षा जास्त कार्पेल पाहायला मिळतात. या ठिकाणी हा एक कार्पेल, हा एक कार्पेल, हा एक कार्पेल आणि हा एक कार्पेल. तर आपण काय म्हणणार पॉली कार्पेल. ठीक आहे. तर पहा या पॉली कार्पेल मध्ये आपण 2 टाइप पाहतो. एक म्हणतो अपो कार्पेलरी आणि काय म्हणतो आपण सिन कार्पेलरी. आता अपो कार्पेलरी म्हणजे काय कार्पेल वेगवेगळे आहेत तर आपण म्हणणार अपो कार्पेलरी. आणि कार्पेल एकत्रित अटॅच झालेले आहे सिन म्हणजे सोबत सोबत बरोबर. तर आपण काय म्हणतो टुगेदर. सिन म्हणजे काय म्हणजे काय टुगेदर. तर आपण काय म्हणणार सिन कार्पेलरी. यामध्ये आपण 2 टाइप पाहतो. काय म्हणतो आपण अप्पो कार्पेलरी नाहीतर आपण काय म्हणणार सिन कार्पेलरी. अप्पो कार्पेलरी. अप्पो कार्पेलरी म्हणजे काय सिन कार्पेलरी. अप्पो कार्पेलरीचे एक्झाम्पल काय आहेत 3 एक्झाम्पल. किती आहे 3. मिकेलिया रोज अँड लोटस. सॉरी मिकेलिया रोज अँड लोटस. अप्पो म्हणजे काय वेगळे वेगळे. मिकेलिया रोज आणि काय सिन म्हणजे काय रे टुगेदर. याचे एक्झाम्पल काय पेपरवर. त्यानंतर लेडी फिंगर काय लेडी फिंगर. त्यानंतर कुकुंबर. नंतर सिट्रस मस्टर्ड. अजून एक आहे त्याला आपण आणतो टोमॅटो. काय टोमॅटो. काय म्हणलं गायनोशियम काय गायनोशियम काय आहे
फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. बरोबर. गायनेशियम मध्ये किती पार्ट आहेत? 3. स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. जेवढे स्टाईल तेवढेच काय? कार्पेल. जेवढे ओव्हरी तेवढेच काय? पिस्टिल. फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होणार आहे? कार्पेल ओव्हीचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? सीड मध्ये. आणि ओव्हरीचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? तर फ्रूट मध्ये होणार आहे. मग एक कार्पेल एक पिस्टिल असेल तर आपण काय म्हणणार? मोनो कार्पेलरी. खूप सारे कार्पेल असतील तर आपण काय म्हणणार? पॉली कार्पेलरी. त्यामध्ये 2 टाईप, अपो कार्पेलरी आणि सिन कार्पेलरी. अपो कार्पेलरीचे एक्झाम्पल काय आहे? मिकेलिया, रोज अँड लोटस. सिन कार्पेलरीचं एक्झाम्पल काय? पेपरवन, लेडी फिंगर, कुकुंबर, सिट्रस अँड मशरूम. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजलंय. आपण नेक्स्ट पॉइंट डिस्कस करूया. नेक्स्ट पॉइंट आहे आपला पोझिशन ऑफ ओव्हरी. तर पहा, त्यामध्ये आपण 10 टाईप पाहतो. एक इपिगायनस, एक हायपोगायनस आणि एक म्हणतो पेरिगायनस. पहिला आपण पाहूया इपिगायनस. पहिला कोणता आहे? इपिगायनस. इपिगायनस यामध्ये काय होतं रे पहा, काय म्हणलं आपण? थॅलॅमस ग्रोज अपवर्ड. थॅलॅमस ग्रोज upward and enclosing ovary completely and getting fused and other parts located above ovary. काय होणार आहे या एपिगायनस मध्ये? जे काही थॅलॅमस आहे, काय म्हणलं, जे काही थॅलॅमस असणार आहे ते काय करेल? पूर्णपणे ओव्हरीला एनक्लोज करेल. ठीक आहे, आपण ओव्हरी करूया. स्टिग्मा, स्टाईल. ओके, ठीक आहे. आपला स्टाईल बरोबर. आणि या ठिकाणी आपली काय आहे? ओव्हरी आहे. तर थॅलॅमस काय करेल? थॅलॅमस या ओव्हरीला कंप्लीट काय करेल? एनक्लोज करेल. ओके, काय करेल? या ओव्हरीला कम्प्लिटली काय करेल? ते एनक्लोज करून. आणि बाकीचे जे काही पार्ट्स आहेत कुणाचे? फ्लावर, ते आपण म्हणूया एंड्रोशियम. हा काय होईल? त्याच्यावर जाईल काय म्हणतात? आणि अदर पार्ट्स लोकेटेड अबोव ओव्हरी. हा सेपल पार्ट असेल, पेटल्स असतील. ओव्हरी पूर्ण काय झाली? थॅलॅमसने काय केलेली आहे? एनक्लोज केलेली आहे. आणि बाकीचे पार्ट्स आहेत वरती आहेत. आपण जर एक एक्झाम्पल पाहिलं, काय पाहिलं? एक्झाम्पल. काय एक्झाम्पल याचं? गेव्हा. काय? गेव्हा. आणि सेकंड एक्झाम्पल याचं कुकुंबर. काय? ओके, नेक्स्ट काय म्हणतात? दुसरा कोणता भाग आहे? तो आहे हायपोगायनस. हायपोगायनस
यामध्ये काय होतं बघा, जी काही गायनोशियम आहे ती काय करणार आहे, सर्वात वरची पोर्शन घे आणि बाकीचे जे आहे ते कुठे असणार आहे, जो त्याच्या खाली. गायनोशियम ऑक्युपाइज द हायेस्ट पोर्शन. गायनोशियम occupies the highest position. And others fall below it. Situated below it. कशा प्रकारे नवीन स्ट्रक्चर तुम्हाला दाखवतो. हा आपला स्टिग्मा, ते काय स्टाईल आहे आणि काय पोळी आहे. आता पहा त्यांना काय म्हणलंय, गायनोशियम काय करणार आहे, हायेस्ट पार्ट घेणार आहे. हा काय ठीक. बरोबर, ठीक आहे. थोडं डायग्राम हलवत झाले असेल. आणि या ठिकाणी काय असणार आहे, मग त्याच्या खाली काय आहे, एंडोशियम. त्याच्या खाली काय आहे, एंडोशियम. या ठिकाणी काय त्याच्या खाली असतं. बरोबर, या ठिकाणी काय सेपल्स, या ठिकाणी काय पेटल्स, सेपल्स, या ठिकाणी सेपल्स, या ठिकाणी काय नाही. गायनोशियम कुठे सगळ्यात वरती आपल्याला पाहिलं आणि बाकीचे पाच कुठे आहेत, त्याच्या खाली आहे. मग यातलं आपण एक्झाम्पल पाहिजे. काय पाहिलं, एक्झाम्पल काय, ब्रिंजियल. काय एक्झाम्पल आहे याचं, ब्रिंजियल एक्झाम्पल. ठीक आहे. त्यानंतर थर्ड कोणता टाइप आहे, पेरीगाइट. काय म्हणले, पेरीगाइट. यामध्ये काय होते, जो काय गायनोशियम आहे तो कुठे असणार आहे, सेंटर. गायनोशियम इज सिच्युएटेड इन द सेंटर अँड अदर्स पार्ट्स आर लोकेटेड ऑन द रिम ऑफ थॅलमस. कसं पहा, या ठिकाणी तुम्हाला तयार करून हा काय गायनोशियम आहे, म्हणजे स्टिग्मा स्टाईल. आणि आता यामध्ये थॅलमस करतो मी. आता बाकीचे जे काही पार्ट्स आहेत ते कुठे असणार आहे, या थॅलमसच्या रिम मध्ये. ओके, काय म्हणलं आपण, गायनोशियम इज सिच्युएटेड इन द सेंटर. गायनोशियम का कुठे, सेंटर. कुठे आहे, सेंटर मध्ये. आणि बाकीचे पार्ट्स अदर कोणत्या ठिकाणी आहे, बिलो, सॉरी, ऑन रिम ऑफ थॅलमस. ऑन द रिम ऑफ थॅलमस. ओके, याचं एक्झाम्पल काय, प्लम, पीच आणि रोज. एक्झाम्पल आहे प्लम, पीच. एक एक्झाम्पल आहे. ओके, इथपर्यंत सर्वांना समजलं का. काय म्हणलं आपण, पोझिशन ऑफ ओव्हरी, तीन पार्ट, तीन भाग. एक इपिगायनस, एक हायपोगायनस, एक आहे पेरिगायनस. इपिगायनस मध्ये काय, गायनोशियम, थॅलमस ग्रोज अपवर्ड and enclosing the ovary completely. थॅलमस वरती येत आहे आणि ओव्हरीला पूर्णपणे एनक्लोज करत आहे. आणि बाकीचे जे काही पार्ट्स आहेत फ्लावरचे ते थॅलमसच्या गायनोशियमच्या वरती आहे. सेकंड काय म्हणलं आपण, हायपोगायनस. यामध्ये गायनोशियम कुठे आहे, सर्वात वरच्या पोझिशन. गायनोशियम ऑक्युपाइज द हायेस्ट पोझिशन.
and other parts are located below it. पेरी गायनस मध्ये आपण काय म्हणतो, गायनसच्या पुढे सेंटर मध्ये आणि बाकीचे पाच कुठे आहेत, रिम ऑफ थॅलॅमस. मग एपी गायनसचं एक्झाम्पल काय आहे, जेव्हा कुकुंबर. हायपो गायनसचं एक्झाम्पल काय आहे आपण म्हणलं या ठिकाणी, ब्रिंजल एक्झाम्पल आहे, बरोबर, काय ब्रिंज. आणि पेरी गायनसचं एक्झाम्पल काय आहे, ते एक्झाम्पल आहे प्लम, पीच आणि. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.